नागपूर रत्नागिरी महामार्गासाठीच्या भूसंपादनात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने मोबदला देण्यात आला असून यामध्ये अर्थपूर्ण वाटाघाटी झाल्याचा आरोप डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाने केलाय। शाहूवाडी तालुक्यातील एलूरपैकी जाधववाडी इथल्या गट क्रमांक 226 अ आणि गट क्रमांक 226 ब मधील क्षेत्र संपादित करण्यात आलंय। 7/12 उतार्यानुसार 226 अ वर 0.1 आर तर गट क्रमांक 226 ब चं क्षेत्र 0.7 आर इतकं आहे। असं असताना गट क्रमांक 226 अ मधील क्षेत्रासाठी 10 गुंठ्यांचा मोबदला संबंधित शेतकऱ्याला कसा देण्यात आला असा सवाल डीपीआयनं उपस्थित केलाय। चुकीच्या पद्धतीने भूसंपादनाचा मोबदला देणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, जादा अदा केलेली रक्कम संबंधित शेतकऱ्याकडून वसूल करावी या मागण्यांसाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दादा मोने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। शेतकऱ्याकडून शासनाची भरपाई झालीच पाहिजे, संबंधित शेतकऱ्याकडून वसुली झालीच पाहिजे, 1 गुंठ्याचे 10 गुंठे क्षेत्र करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। या निदर्शनांमध्ये बळवंतराव माने, धनाजी कांबळे, सागर बुरुड, दत्तात्रय वायदंडे, सुरेश साठे, अमन कांबळे, आसिफ मुल्ला, प्रेम माने, अभिजित पाटील यांच्यासह डीपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला।